निषाद पार्टी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हळूहळू वाटचाल करत आहे. 10 वर्षाआधी या महाराष्ट्रामध्ये कुठल्याच पक्षाचा प्रदेश सचिव नव्हता. आज निषाद पार्टीमुळे बहुजन समाज पार्टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष झाला. निषाद पार्टीमुळे बीजेपीचे प्रदेश सचिव झाले. निषाद पार्टीमुळे काँग्रेसचे सचिव झाले. मोठमोठ्या पदावर निषाद पार्टीमुळे आपल्या समाजाचे लोक गेले. त्याआधी एकही माणूस मोठ्या पदावर नव्हता कुठल्याच पक्षाच्या. आणि साधा शाखा अध्यक्ष सुद्धा भोई समाजाचा 10 वर्ष आधी नव्हता. पण आज निषाद पार्टीची देण आहे, तुम्ही मान्य करा नका करू, निषाद पार्टीनं या समाजाला घडवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये केलं आहे. निषाद पार्टी की सभा में निषाद पार्टी के महाराष्ट्र प्रदेश कैलाश केवदे ने कहा, जातिगत जनगणना में गर्व से बताएं अपनी जात। आमदार निवास नागपुर में निषाद पार्टी की सभा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलाश केवदे इनके अध्यक्षता में आयोजित की गई, जिसमें प्रकाश जी लोणारे, चंद्रकांत लोणारे, मनोज बावणे, मोहनलाल बाथो, कोमलताई बावणे, शारदा भारसागडे, मनीष बाथो, सुतेश बारबते, प्रमोद बावणे, देवानंद आमझरे, अनिल गौर, ओम गौर, आशा निषाद इत्यादियों ने अपने मत व्यक्त किए। इन सभी मतों के बाद निर्णय लिया गया कि मछुआरा समुदाय जैसे भोई, केवट, कहार, धिवर, निषाद व 37 तत्सम जाति जमाती सभी ने जनगणना के समय निसंकोच अपनी जात बतानी चाहिए। साथ ही साथ यह स्पष्ट रूप से बताएं कि भज ब-एन-टी-बी में आने वाली सभी जात मछुआरा समुदाय से है, ताकि संपूर्ण भारत में मछुआरा समुदाय की योग्य जनसंख्या ज्ञात हो। भारतवर्ष में इसके पहले अंग्रेजों के काल में 1931 में जातिगत जनगणना की गई थी, जिसमें ओबीसी वर्ग की संख्या यह 52% थी, परंतु उस वक्त रिकॉर्ड में समाज जागृत न होने के कारण ओबीसी वर्ग की जनसंख्या 27% बताई गई। इसी तर्ज पर ओबीसी को 27% आरक्षण दिया गया, जबकि अब का 52% ओबीसी समुदाय जितनी संख्या उतना अधिकार मांग रही है, जो अभी संभव नहीं है। परंतु 1931 के बाद अब इस सरकार में जातिगत जनगणना की जा रही है, इसलिए मछुआरे समुदाय ने सभी तथ्यों को ध्यान में रख बगैर किसी शर्म के संकोच के अपनी जात जो कि स्कूल लिविंग व कास्ट सर्टिफिकेट में लिखी है वही जात जातिगत जनगणना के समय बताना है। एनटीबी वर्ग में आने वाले सभी समाज ध्यान रखें कि हम सभी मछुआरे समुदाय के हैं, तो सभी मछुआरा समुदाय यह भी दर्ज करें। उसी तरह 15 जून 2025 को फादर्स डे होने के कारण निषाद पार्टी ने समाज के सक्रिय कर्तृत्ववान पिताओं का सत्कार किया, जिसमें खुशाल चंद नायक, गेंदलाल गौर, किशोर बावणे, गोपाल ताराचंद गौर, श्री कृष्ण भारसागडे इत्यादियों का सत्कार किया। सभा का संपूर्ण नियोजन व सूत्र संचालन विदर्भ अध्यक्ष राहुल जी गौर ने किया। कार्यक्रम सफल बनाने के लिए सिमा गौर, यजविंदर गौर, ममता गौर, सुमित्रा वाडे, नर्मदा कुरवाडे, आयुष गौर इत्यादियों ने परिश्रम लिया। एक पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य ज्यांनी निवडून आणल्या ते आपले मारबदे साहेब, त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो। माझ्यासोबत आलेले कर्मचारी आहेत ते सुधाकरजी वराडे साहेब पहिल्यांदा बोलले, कारण तुम्हाला माहित आहे मागच्या काळामध्ये आपल्या समाजाला कुठंच बोलण्याची संधी नव्हती। आज निषाद पार्टीनं महाराष्ट्रभर या समाजाला बोलण्याची संधी दिली। तुम्हाला सांगतो लोणारे साहेब, तुम्हाला मोठं करण्यामध्ये सुद्धा निषाद पार्टीचा वाटा आहे, कारण निषाद पार्टी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हळूहळू वाटचाल करत आहे। 10 वर्षाआधी या महाराष्ट्रामध्ये कुठल्याच पक्षाचा प्रदेश सचिव नव्हता। आज निषाद पार्टीमुळे बहुजन समाज पार्टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष झाला। निषाद पार्टीमुळे बीजेपीचे प्रदेश सचिव झाले। निषाद पार्टीमुळे काँग्रेसचे सचिव झाले। मोठमोठ्या पदावर निषाद पार्टीमुळे आपल्या समाजाचे लोक गेले। त्याआधी एकही माणूस मोठ्या पदावर नव्हता कुठल्याच पक्षाच्या। आणि साधा शाखा अध्यक्ष सुद्धा भोई समाजाचा 10 वर्ष आधी नव्हता। पण आज निषाद पार्टीची देण आहे, तुम्ही मान्य करा नका करू, निषाद पार्टीनं या समाजाला घडवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये केलं आहे। मी धन्यवाद देतो आपले निषादराज, संजय निषादराज यांना, की यांनी या देशामध्ये
ज्या 578 जातींमध्ये विभागलेला हा समाज आहे, या सगळ्या 578 जातींना एका झेंड्याखाली आणण्याचं महान कार्य ते आज करत आहे. आपण म्हणतो की या महाराष्ट्रातला गरीब माणूस पुढे येत नाही. काय येत नाही? बाबासाहेब आंबेडकरनं सांगितलं होतं, राजकीय सत्ता वो मास्टर चाबी है जिसके माध्यम से समाज का भला हो सकता है. जगातला सगळ्यात विद्वान माणूस म्हणते की तुम्ही राजकीय सत्ता हातात घेतल्याशिवाय, राजकीय सत्तेत घुसल्याशिवाय तुमच्या समाजाचा, संपूर्ण समाजाचा विकास घडवून आणू शकत नाही. बाबासाहेबांनी दलित समाजाला सांगितलं होतं की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. त्या महान विद्वान माणसानं सांगितलं, म्हणून त्या समाजाने त्यांचं ऐकलं. पण दुर्दैव असं की त्या समाजामध्ये 52 पक्ष निर्माण झाले, त्या समाजाचा सत्यानाश झाला. पण बाबासाहेब पुढे आल्यामुळे त्या समाजाचं सोनं झालं, त्यांना एससीचं आरक्षण मिळालं. आज आरक्षणामुळे ते त्या समाजाचे आमदार आहेत, खासदार आहेत, प्रशासनामध्ये भरभरून सगळ्या ठिकाणी ते लोक आहेत. पालक आज डॉक्टर संजय कुमार निषाद मुळे 41,000 कोटी रुपयाचं मच्छीमारांसाठी पॅकेज केंद्रानं दिलं. पण महाराष्ट्राचं दुर्दैव असं की महाराष्ट्राचा समाज हा एससी मध्ये नसल्या कारणानं हे सगळं पॅकेज कोणाला गेलं? एससी समाजाला, महार समाजाला. महार समाजाला आमच्या जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा लोकांना त्या हे दिल्या, लाभ जो दिला 50-50, 60-60 लाख रुपयाचा जो लाभ दिला, 40-60चा तो नियम आहे नाही, 40 लाख भरा 1 कोटी घ्या. पण भोई समाजाला एकही मिळालं का? मिळालं नाही. आपण एससी मध्ये नाही. आणि यांनीच म्हटलं की आपला एकही आमदार खासदार होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? आपल्याला आरक्षण नाही. म्हटलं गरीबी एक बिमारी आहे, आरक्षण उसकी दवाई. भेटत नाही म्हणून मागायचं नाही असं नाही. धनगर समाज आरक्षण मागत आहे. मी या मताचा आहे की आपणही आरक्षण मागितलं पाहिजे. डॉक्टर संजय कुमार निषाद एससीचं आरक्षण का मागत आहे? कारण त्यांना आपल्याला जर उत्तर प्रदेशमध्ये जर आरक्षण मिळालं तर आपल्याला राखीव कोट्यातून आमदार खासदार पाहायला भेटल, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य भेटल. पाटलाला सुद्धा तुम्हाला मतदान मजबुरीने करावं लागेल की नाही? आरक्षण गरीब एक बिमारी आहे, आरक्षण उसकी दवाई आहे. या भारतामध्ये इंग्रजांनी या समाजावर दया खाऊन 1931च्या पहिल्या जनगणनेमध्ये आपल्याला एससीचं आरक्षण दिलं होतं. देशभरातल्या मासेमारांना एससीचं आरक्षण दिलं होतं, इंग्रजांनी दिलं होतं. ज्या इंग्रजांनी या देशातल्या मासेमार समाजावर 12 ऑक्टोबर 1871 साली क्रिमिनल ट्राईब ऍक्ट कायदा लावून या समाजाचा जमीन जंगलवरचा अधिकार काढून घेतला होता. यांच्या सगळ्या प्रॉपर्ट्या ताब्यात घेतल्या होत्या. यांना बेघर बेपर केलं होतं. या देशामध्ये काही काळ असा होऊन गेला की या भोई समाजाची जनगणना कुठंच नव्हती, कशातच नव्हती. कुठंच या समाजाची नोंद नव्हती. असा सुद्धा काळ लोणारे साहेब तुम्हाला माहित आहे होता की आपली गिनती कशातच नव्हती. सगळे जंगल, नदी, नाले, दऱ्या खोरे आपले लोक राहत होते. पण आज या स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा आपल्या समाजाची तशीच हालत आहे. एक पूरे भारत में अच्छा मैसेज जाना चाहिए। इस हेतु हम लोग यहाँ बैठे ताकि जब व्यक्तिगत जनगणना होगी तो जिनकी संख्या ज्यादा होगी वही भारी कहलाएंगे, उनको अधिकार भी ज्यादा के चांसेस रहे। लेकिन होता कैसे है कि कई बार बहुत से लोगों में अपनी जात को बताने के लिए आगे पीछे करते हैं या शर्माते हैं। तो ये सारी चीजें यहाँ से निकालने के लिए हम लोग एकत्रित हुए और कार्यक्रम का जो प्रारंभ है हम